नमस्कार मित्रांनो, मी संदीप रसाळ तुमचं मनापासून स्वागत करतो माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोकण सहवास। मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेत असल्या पाहिजे। मित्रांनो, स्पेशल ब्लॉग बनवतोय। मित्रांनो, आज आहे स्वतंत्र दिवस। तर मित्रांनो, सर्वप्रथम स्वतंत्र दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, मी आज जाणार आहे आमच्या आसुण गावातील मराठी शाळा तसेच ग्रामपंचायत येथे होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी। तर मित्रांनो, आसुण गावातील ध्वजारोहण कसा होतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे। तुम्ही नक्कीच पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मग। टोपी काढलं, टोपी घालतो रे। कपड्यानं खराब करू नको माझ्या। एक तर कपडे किंवा मला फोटो काढे तुझ्या बरोबर। ये चला ये। पाटील बघ किती मस्त ग्राउंड आहे का, जबरदस्त। दादा कोण? काम टोपी सरळ ठेव, पडली नाही पाहिजे। गाठी टोपी आहे ती बरोबर सरळ लावली टोपी। सरळ दादा सरळ चाल, येणार तुझा आतमध्ये। गाड्या थांबा, जाऊ दे गाड्या।
राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे, सलामी दो। एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे।
सप्ताह साजरा झालेला आहे. तर यासाठी उपस्थित आपल्या गावच्या सरपंच मॅडम सौदिप्ती रसाळ मॅडम, तसेच उपसरपंच श्री साहेब, तसेच गावचे अध्यक्ष भरत निंबाळकर साहेब, दाभोळकर साहेब, तसेच माजी अध्यक्ष चंद्रकांत पडबलकर साहेब, तसेच मुंबई मंडळ अध्यक्ष दशरथ पाटील साहेब, तसेच संतामुक्ती अध्यक्ष रुपेजी बुरबाडकर साहेब, तसेच संतामुक्ती अध्यक्ष माजी अध्यक्ष रसाळ साहेब, तसेच पोलीस पाटील आंगरे साहेब, तसेच आम्हाला संगीताची साथ देणारे यादव काका आणि ते उपस्थित अंगणवाडी सेविका, मदतनीस, तसेच आरोग्य सेविका आणि सर्व प्रतिष्ठित पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोर वीरांनी, थोर महापुरुषांनी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि त्यांना आपण आजच्या दिवशी सर्वांनी वंदन करूया. तसेच शाळेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आपली शाळा म्हणजे आपल्या गावाचं प्रवेशद्वारच आहे आणि या शाळेकडे पाहण्याचा आपल्या तालुक्याच्या अधिकारी वर्गांचा सुद्धा पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि आपली शाळा ही तालुक्यामध्ये खरोखर शाळेचं नाव आलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आपल्या शाळेमध्ये या अनेक सुधारणा आपण करायला सुरुवात केलेली आहे आणि याचं योगदान ग्रामपंचायत किंवा शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकवर्ग आपण सर्वजण याचं सहकार्य आपल्याला उत्तम प्रकारे मिळतं आणि याच्यावर अजूनही आपल्याला याच्यापेक्षा जास्त आपली शाळा सुधारण्याच्या बाबतीत अजून पण सुधारणा करायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य मोलाचं आहे आणि ते सहकार्य आपल्या अपेक्षित आहे आणि अशी अपेक्षा व्यक्त करते की आपल्या सर्वांचे सहकार्य उत्तम मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि कार्यक्रम आहे. आपल्या ग्रामपंचायतमध्ये ध्वजारोहण झाल्यानंतर मान्यवरांनी शाळेत यायचं आहे आणि मुलांसाठी प्रोत्साहनपत्र सूचना आहे की आपण नंतर करूया. आधी पहिल्या ग्रामपंचायत झालं बोल हे घालता का लाईन करा लाईन लाईन आपण पण लाईन झाली सावधान परेड विश्राम परेड सावधान साथ राष्ट्रीय ध्वज को राष्ट्रीय सलामी देंगे। सलामी दो। एक साथ राष्ट्र
आज 3 दिवस आपला तिसरा दिवस आहे 15 ऑगस्ट साजरा करण्यासाठी उपस्थित सर्व ग्रामस्थ, महिला वर्ग, पालक वर्ग, विद्यार्थी, आपल्या गावचे अध्यक्ष दाभोळकर साहेब, जनकल्याण परिसंस्थेचे अध्यक्ष पाटील साहेब, ग्रामपंचायत उपसरपंच देवरुखकर साहेब, ग्रामसेवक भाऊ, गाव महिला मंडळ गावचे अध्यक्ष गुलबाडकर मॅडम आणि सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका, या गावचे पोलीस पाटील आगरे साहेब, ग्रामपंचायत सर्व सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका कांबळे मॅडम याही उपस्थित राहिल्या आणि सर्व विद्यार्थी, या सर्वांचं मी पहिले प्रथम हार्दिक स्वागत करते आणि आजच्या सर्व या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्व स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण इथं उपस्थित असतो. म्हणजे दर स्वातंत्र्य दिनाला आणि 26 जानेवारीला आपण उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थ असलेल्या सर्व शासकीय वर्गातले सर्व शाळेतील मुलं व पालक वर्ग व इतर वाडी ग्रामस्थ व ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व सदस्यांचे मी आभार मानतो. उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दाभोळकर मंडळाचे अध्यक्ष पाटील साहेब, माजी संस्थापक अध्यक्ष राजाराम रसाळ, महिला मंडळाचे गोपाळकर साहेब, गावच्या प्रथम नागरिक सरपंच रसाळ, पोलीस पाटील अमरावती जांभरे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गणेश देवकर, तसेच शाळेचा मुख्याध्यापिका आणि त्यांच्या सहकारी आणि सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, सर्व वाडी मंडळ अध्यक्ष, वाडी मंडळ सदस्य, तसेच आज इथे विद्यार्थी मित्र आणि खास करून आपल्या या कार्यक्रमाला, आपला जो देशाचा कार्यक्रम आहे त्या देशाच्या कार्यक्रमाला खास करून आपल्या गावामध्ये अभ्यास करण्यासाठी आलेल्या कन्या सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वागत. म्हणजे आजचा जो दिवस आहे तो सगळ्यांना हाच दिवस आहे. अनुषंगानं झेंड्याचं आपल्याला महत्व म्हणजे काय, भारत की जान है तिरंगा, भारत की जान है तिरंगा, 3 रंगों से बना तिरंगा, भारत का सम्मान है तिरंगा, हर शहीदों का कफन है तिरंगा, आसमान में उड़ता लहरे तिरंगा, हर देशवासियों की जान है तिरंगा, हम सबका मान है तिरंगा, भारत की जान है तिरंगा, भारत की जान है तिरंगा. मंडळी खरोखर बऱ्याचशा व्यक्तींनी आपल्याला मार्गदर्शन दिलं आहे. तर आपले गांधीजींनी हा देशासाठी, या स्वातंत्र्यासाठी, या देशासाठी आपण केला. त्यांना सगळ्यांना खरोखर मानाचा मुद्दा. आणि आपण सर्व या ग्रामपंचायतीमध्ये होण्यासाठी आपला हा कार्यक्रम समजून आपला हक्क आहे ते बजावण्यासाठी आला. त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार. तसेच आता इथे आज इथे आरोग्य आपल्याला ग्रामपंचायतीला मिळालं आहे चॉकलेट म्हणून विचार आणि नावं मला मागवायची झालेली आहे. सर्व भाऊ देणाऱ्या मंडळींचे आभार. आणि तसेच आपल्याला जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये जायचं आहे आता मिळाल्यानंतर. कारण काय मग दिल्या गेल्या होईल आपल्याला अगोदर 2-4 दिवस कळवण्यात येईल. तर आपल्या ग्रामस्थांची तिथे सगळ्यांना आपल्याला पेपरची जागा व टेम्परच्या टेबलावर पंतप्रधानांनी एक मार्गदर्शन आहे प्रधानमंत्री कृषी कन्या, एक त्यांच्यामधले सदस्य आहेत कनक धोने म्हणून आहेत. ते आपल्याला काही माहिती देणार आहेत. ते जरा महत्त्वाची माहिती आहे, जरा सर्वांनी ऐका प्लीज. उद्या करंजनी ग्रामपंचायतचे इथे प्रदर्शन आयोजित केलं गेलेलं आहे. उद्या करंजनी ग्रामपंचायतचे इथे प्रदर्शन आयोजन केलं गेलेलं आहे. मसाले पिके, फळभाज्या आणि पाक कला स्पर्धा पण तिथे आयोजित केली गेली आहे. तर मी सगळ्यांना अशी विनंती करते की आपण तिथे स्वतःची उपस्थिती नोंदवावी आणि प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. ह्याचे मुख्य आकर्षक गोष्ट म्हणजे
हे शेतीविषयी जे समस्या आहेत त्याच्यावरती पण निवाडा केला जाईल आणि ह्याचे भाजी मसाला पिके आणि फळबाग ह्याची लागवडवरती मार्गदर्शन केले जातील. उद्या डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठमधनं काही प्रोफेसर्स पण येणार आहेत, त्यांचा पण तुम्हाला लाभ भेटू शकतो. तर मी अशी विनंती करते की तुम्ही कृपया तिथे उपस्थित राहावा. धन्यवाद.